नमस्कार. तर आज आपण बिगोनिया झाडासाठी पॉटिंग मिक्स कसं तयार करणार हे बघणार आहोत. हे माझ्या बाजूला जे आहे हे बिगोनिया आहे. बिगोनिया हे मेनली इंडोर प्लांट आहे आणि फार पॉप्युलर आहे. एकतर ह्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पानांमुळे आणि त्याच्या वेगळ्या फुलांमुळे. मग चला तर आपण याचं पॉटिंग मिक्स तयार करूया. आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य, ही मी चाळून घेतलेली माती, हे कोकोपीट आणि हे शेणखत. आता ह्या वेळेस मी शेणखत वापरते कारण मागच्या वेळेस मी गांडूळ खत वापरलं होतं. शेणखत आणि गांडूळ खत हे एकमेकांना ऑल्टरनेटिव्ह होऊ शकतात. जर तुमच्याकडे गांडूळ खत असेल तर तुम्ही गांडूळ खत वापरा, जर तुमच्याकडे शेणखत असेल तर तुम्ही शेणखत वापरा. आता ही मी चाळलेली माती घेतली आहे. बिगोनियासाठी वेल ड्रेन्ड सॉइल लागते, म्हणजे पाणी आतमध्ये राहता कामा नये, म्हणून मी याच्यात जरा जास्त कोकोपीट घालणार आहे. म्हणजे थोडक्यात माझी जेवढी माती असणार आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी कोकोपीट. जेवढी माझी माती त्याच्यापेक्षा थोडंसं कमी कोकोपीट. हे बघू शकता तुम्ही. आता माती कशी खुशखुशीत झालेली आहे. आणि ह्याच्यात मी घालणार आहे शेणखत. शेणखत हे जास्त घालायचं, किंवा तुम्ही गांडूळ खत घालत असाल तेही जास्त घालायचं, कारण बिगोनिया हे हॅवी फीडर्स आहेत, म्हणजे ह्यांना फर्टिलायझरची जरा जास्तच गरज असते. त्याच्यामुळे ह्याच्यात शेणखत किंवा गांडूळ खत जे काही तुम्ही घालणार आहात हे जरा जास्त घालायचं. म्हणजे जेवढं तुम्ही कोकोपीट घालणार आहात तेवढंच तुम्ही त्याच्यात शेणखत घातलं पाहिजे. व्यवस्थित मिक्स करा. व्यवस्थित मिक्स करा आणि आपलं हे पॉटिंग मिक्स तयार झालेलं आहे. आता आपण हे झाड त्याच्यात लावूया. हे पॉट आहे, ही वेल ड्रेन्ड सॉइल असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे जे होल्स आहेत ते बुजणार नाही ह्याची जास्त काळजी घ्या, कारण पाणी ह्याच्यातून गेलंच पाहिजे. ह्याच्या आतमध्ये मी आता हे मिक्सचर टाकते. आता हे झाड घेऊया. थोडी माती लूज करते मी आणि आजूबाजूने परत हे घालते. याचं व्यवस्थित दाबते मी आता. आता याच्यात जरा पाणी घालूया. आता याच्यात मी जरा पाणी घालते. आता पाणी कसं घालायचं, पहिल्यांदा स्पॉटिंग करत आहात त्याच्यामुळे पाणी खालून भोकातून येईपर्यंत घालायचं. मी इकडे जरा अजून माती घालते. पाणी तोपर्यंत घाला जोपर्यंत खालून हे असं पाणी येणार नाही. हे तुम्ही बघू शकता, आता पाणी पडतंय खालून. आता हे एवढं पाणी बस झालं. तर असं हे आता झाड पॉट केलेलं आहे. आता बिगोनियाच्या बाबतीत घ्यायची काळजी. सर्वात पहिले
बिगोनिया हे इंडोर प्लांट असलं तरी त्याला थोडीफार सनलाईटची गरज असते. त्यामुळे जिथे तुमच्या घरात फार ब्राईट स्पॉट असेल, म्हणजे जिथे त्याला ऊन दिसेल किंवा लाईट दिसेल अशा ठिकाणी ठेवा, किंवा त्याला इनडायरेक्ट सनलाईट मिळेल अशा ठिकाणी ठेवा. जसं तुमचा वरांडा असेल, तुमच्या लोट्यावर असेल, अशा ठिकाणी हे झाड ठेवा. सकाळचं 11 पर्यंत जर ऊन मिळालं तरी हे झाड खूप खुश होतं, पण ह्याला प्रखर ऊन लागता कामा नये. दुसरी गोष्ट, ह्याची माती वेल ड्रेन्ड आहे, म्हणून पाणी जेवढंही असेल हे खाली मुरलं गेलं पाहिजे. पण त्यासाठी एवढं करा की जोपर्यंत ही वरची माती सुकत नाही तोपर्यंत ह्याला पाणी घालायचं नाही. कारण जरीही हे इंडोर प्लांट असलं तरीही याची पाण्याची नेसेसिटी ही फार कमी आहे. पण एकदम माती सुकायलाही देऊ नका, माती ही थोडी ओलसर राहू दे. तिसरी गोष्ट, हे फार हेवी फीडर्स असल्याप्रमाणे ह्याला नेहमीच आपण म्हणूया की फर्टिलायझरची गरज असते. आता दररोज तर तुम्ही त्याला गांडूळ खत किंवा शेणखत घालू शकत नाही. मग ह्याच्यासाठी तुम्ही आपल्या घरात जे काही वेस्ट तयार होतं तेही वापरू शकता. जसं तुमची चहा पावडर किंवा तुमचं तांदळाचं पाणी, हे सगळं तुम्ही घातलं तरी त्याला चालतं. हे असं तुम्ही खाद्य त्याला आठवड्यातनं एकदा दिलं तरी त्याला बस होईल. एवढे 3 काळजी तुम्ही घेतली की तुमचं झाड खुश राहील आणि ते व्यवस्थित फुलं देत राहील आणि तुम्हालाही आनंद करत राहील.